नमस्कार. गझल बावनीच्या दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करतो आहोत. आठवणींचे जुनेच अल्बम चाळत बसतो, एकटाच मी त्या चित्रांशी बोलत असतो. अधून जर अनधूसरलेल्या जुन्या तसबिरी, तरी त्यातला तुझा चेहरा उठून दिसतो, उठून दिसतो. कविता किंवा गझल ही इतकी स्वयंपूर्ण असावी की काही प्रस्तावना किंवा निवेदन करण्याची खरं तर आवश्यकताच भासू नये. जसजशी ती रचना आपण वाचत जातो तसतशी ती वाचक म्हणून आपल्या मनात उतरत जाते. गावाने बालपणीच्या ही गझल अशीच आहे. तिचा आशय सावकाश पण निश्चितपणे आपल्या मनात उतरत जातो. ऐकूया आजची पहिली गझल. गावाने बालपणीच्या मज नाही ओळखलेले, संदर्भ कुणाचे देऊ, संदर्भ कुणाचे देऊ, कोणी न जुने उरलेले. श्वासात एक तारी ही हळुवार वाजते माझ्या, ओठात निर्गुणी काही स्वर भजनाचे भिजलेले. ही काया आहे नाही, ही काया आहे नाही, पण भगवी कफनी दिसते. ना अजून कळले काही, ना अजून कळले काही, की कोण आत लपलेले. गावाने बालपणीच्या मज नाही ओळखलेले. ही रीतीच झोळी माझी काहीच नको असलेली, ही रीतीच झोळी माझी काहीच नको असलेली. वरदान वरदान शापही काही, झोळीत तुझे जपलेले. संदर्भ कुणाचे देऊ, कोणी न जुने उरलेले. या पिंपळ पारावरती प्राचीन कथा मी स्मरतो, प्रलयाच्या पाण्यावरती मी पान जणू तरलेले. प्रलयाच्या पाण्यावरती मी पान जणू तरलेले. मतला ऐकताना मला काय जाणवलं ते सांगते. एखादी व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने घर गाव सोडून जाते, अनेक वर्ष दूर परदेशात असते. आई वडील घरदार हळूहळू काळाच्या पटलाआड जातात आणि मग तीच व्यक्ती निवृत्तीनंतर पुन्हा एकदा आपल्या गावाला एका अनामिक ओढीने भेट देते. पण तिथे कोणी त्या व्यक्तीला ओळखतच नाही. यात सूक्ष्म नाट्यमयता, अपेक्षाभंग अशा अनेक छटा आहेत. आणि हा सगळा आशय 2 ओळींच्या शेरात आणणं आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणं हे प्रतिभा आणि गझल तंत्रावरती हुकूमत असल्याशिवाय शक्यच नाही. हे सगळं ज्या मतल्यात सांगितलंय तो असा. गावाने बालपणीच्या मज नाही ओळखलेले, संदर्भ कुणाचे देऊ, कोणी न जुने उरलेले. 2 ओळीच्या शेरात फापट पसाऱ्याला जागाच नसते असं सुरेश भटसाहेब म्हणायचे. ते डबीरांनी नेमकं साधलंय. प्रत्येक शब्द नेमका आणि आशय उलगडणारा. पोरपणीच गाव सोडून गेलेला हा गझलेचा नायक आता वानप्रस्थ आयुष्य जगतोय. हे एकतारी, निर्गुणी भजन, कफनी, झोळी या सगळ्या प्रतिकात्मक शब्दांमधून आपल्याला कळत जातं. एक संपूर्ण आयुष्य डोळ्यापुढे येतं. प्रत्येक शेर खास आहे. शेवटचे 2 शेर मला वाटतं हास्यले गझल शेर आहेत. ही रीतीच झोळी माझी काहीच नको असलेली या मिसऱ्याला दाद देत असतानाच त्यावर कडी करणारा सानी मिसरा येतो. वरदान शापही काही, झोळीत तुझे जपलेले. डबीरांच्या गझलेत काफिया आशयानुरूप येतो. ते जोडकाम केलंय असं वाटत नाही. काया येते जाते पण चैतन्य शाश्वतच असतं. हा भावार्थ डबीर सोप्पा करून सांगताना प्रलयाच्या पाण्यावर तरंगलेल्या पिंपळ पानाचं प्रतीक वापरतात, जे अगदी कुणालाही कुठल्याही वाचकाला कळू शकतं. प्रत्येक वाचनात काहीतरी नवा प्रत्यय ही गझल नक्की देते. गझल बावनी.